आणि आता पाहूया मराठीसाठी मनसे चांगलीच आक्रमक झाली। नेमकं काय घडलंय आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यावर्षीपासून अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय। नव्या धोरणानुसार मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी भाषेचीही सक्ती। हिंदी भाषेची सक्ती मनसे खपवून घेणार नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। केंद्र सरकारचे हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू। राज ठाकरे यांचं ट्विट। महाराष्ट्रात मराठी प्रत्येकालाच आली पाहिजे, मात्र मराठी सोबतच राष्ट्रभाषा हिंदीही सर्वांना आली पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे। मांसाहार करताना म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून त्रास। अपमानास्पद वागणूक मनसेच्या राज पार्टे यांचा आरोप। सोसायटीत जात मनसेने जाबही विचारला। मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसणार। घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेने शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांचा इशारा। मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षांचं मुक समर्थन। घाटकोपर प्रकरणी एसएनसी पक्षप्रमुख शहांकडे याबाबत तक्रार करू। संजय राऊतांची टीका। आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू, नरेंद्र मोदी यांना कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे। राजभाषेला बदनाम करत असाल तर कारवाई करा। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी सुमोटोद्वारे लक्ष घालावं। घाटकोपरमधील घटनेनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। असा प्रसंग झाला तर त्यांनी सुमोटो त्याच्यामध्ये लक्ष घातला पाहिजे। माझी जी राजभाषा आहे त्याच्यावर जर कोण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या कडक सूचना या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून दिलेल्या आहेत।